शेतकरी मित्रांनो, आज आपण सवना येथे तरुण युवा शेतकरी यांच्या शेतामध्ये आलेले आहे आणि यांच्या शेतामध्ये यांनी हरभऱ्याचं जे पेरणी केलेली आहे ती पारंपरिक पद्धतीनं न करता या 2 तासामध्ये 3 फुटाचं अंतर त्यांनी ठेवलेलं आहे. आणि यामुळे काय होतं, तर बियाणं कमी लागते आणि उत्पादन जे आहे ते जास्त होते. आता आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नेमकं याचं काय फायदा किंवा हे किती उत्पादन होऊ शकेल याबद्दल तुम्ही थोडंसं मार्गदर्शन करावं. नमस्कार, माझं नाव नितीन नायक. मी सवना गावचा रहिवासी आहे आणि यावर्षी हरभऱ्यामध्ये एक नवीन बदल केलेला आहे मी. जे पारंपरिक पद्धतीनं आपण 14-15 इंच अंतरावर हरभरा पेरतो ते तशा पद्धतीनं न पेरता 2 ओळीमधलं अंतर हे 3 फूट इतकं जास्त प्रमाणात ठेवून बघितलेलं आहे. तर या ठिकाणी या हरभऱ्याची जात आहे सिलेक्शन प्लस. तर मागच्या वर्षी आमच्या एका सहकारी मित्र शेतकरी असलेले यवतमाळ जिल्ह्यातले शेतकरी त्यांनी या पद्धतीनं हरभरं पेरलं होतं. त्यांना एका एकरामध्ये या हरभऱ्याच्या पद्धतीत 19 क्विंटल ॲव्हरेज मिळालेलं आहे. तर त्याच पद्धतीनं आम्ही पण हरभरं पेरलं आहे. त्यांच्याकडून आणलेलं हे बियाणं आहे. एकरी 20 किलो फक्त बियाणं वापरलं. बैलावर डब्याच्या तिपणीनं या पद्धतीनं पेरणी केलेली आहे. शेताची चांगली मशागत करून या हरभऱ्याला आतापर्यंत 3 पाणी झाले आहेत, 3 फवारण्या झालेल्या आहेत. 14 नोव्हेंबरला या हरभऱ्याची पेरणी केलेली आहे. आज 19 जानेवारी. ह्या तुम्ही बघत असाल 3 फूट अंतर हे पूर्णपणे मिटलेलं आहे. तर या अशा पद्धतीनं पेरणी करण्याचा मुख्य उद्देश असा आहे की हरभऱ्याची जर आपण दाट पेरणी केली तर वरच्या भागाला जिथं हवा लागते, ऊन लागते त्याच ठिकाणी माल धरते. पण जिथं दाटी होते हरभऱ्याची तर त्या ठिकाणी माल धरत नाही. तर अशा पद्धतीनं जर पेरणी केली तर पूर्ण हवा खेळती राहते, बुडापर्यंत ऊन लागते, म्हणून बुडापासून शेवटपर्यंत माल जास्त प्रमाणात पकडते. तर यामुळे उत्पादनात जास्त वाढ होते, बियाण्याचा खर्च कमी लागते. दुसरी गोष्ट महत्त्वाची की याच्यात या हरभऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यात मर बिलकुल नाही आणि मधात आपण डवरणं कोळपणं केल्यामुळं तणकट बिलकुल उगवत नाही. या एवढ्या एक एकर क्षेत्रासाठी मला फक्त 1 मजूर लागला निंदण्यासाठी. त्याच्यामुळं खर्चात बचत होते आणि उत्पन्नात ही लक्षणीय वाढ होते. म्हणून शेतकऱ्याला ही बियाणं समजा वापरावं आणि अशा पद्धतीने जर समजा पेर केली तर उत्पन्नात निश्चितच वाढ होते. आपण पाहिल्याप्रमाणे एकतर या हरभरा अशा पेरणीच्या पद्धतीमुळे एकतर खर्चामध्ये आपल्याला खर्च कमी लागतो आणि उत्पादन जास्त होते. असेच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ, असेच नवनवीन प्रकारचे शेतीतील प्रयोग पाहण्यासाठी माझं राजकुमार नायक हे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा.